सोलापूर विधान परिषद निवडणूक आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांना भाजपकडून उमेदवारी आहे। उमेदवारी जाहीर होताच बार्शीमध्ये जोरदार फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आलाय। तर तिथं पुण्यात विधान परिषद निवडणूक आणि या ठिकाणी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना संधी देण्यात आलेली आहे। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। पार्थ पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात। मुळात विक्रम काकडे कोण आहेत ते एक नजर आपण टाकूया। खासदार संजय काकडे यांचे ते चिरंजीव आहेत। अजित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ता। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी देखील त्यांची ओळख आहे। उत्तम बांधकाम व्यावसायिक, 4 वर्ष स्टेट शूटिंग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील त्यांचा सहभाग होता। तर आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स, जर्मनी, थायलंड इथल्या थाय ओपन स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता। यवतमाळ विधान परिषद निवडणूक आणि यामध्ये शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी आहे। जवळपास ही निश्चित मानली जाते उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत असं सूत्रांकडून कळतंय। तर तिथं अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक आणि यामध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ते अर्ज दाखल करणार आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी या संदर्भात माहिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा आमचा पक्ष या निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत। नुकतीच वरिष्ठांशी झालेल्या चर्चेच्या अंती अहिल्यानगर दक्षिणचे जे खासदार आहेत निलेशजी लंके साहेबांच्या सुविज्ञ पत्नी आणि आमच्या विधानसभेच्या पारनेरचे उमेदवार राणीताई निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज आम्ही पक्षाच्या वतीने उद्या त्या ठिकाणी दाखल करत आहोत आणि आम्ही या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।